पप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजासाठी शेवटचा संदेश काय होता? शेवटच्या 5 दिवसाच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा अतिशय महत्त्वाचा दिनक्रम. तुला माईसाहेब आंबेडकरांचं जे पुस्तक आहे, हे पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात डॉक्टर सविता आंबेडकर आणि माय लाईफ अँड मिशन असं इंग्रजीमध्ये याचा अनुवाद सुद्धा झालेला आहे. या पुस्तकामध्ये माईसाहेबांनी असं लिहिलेलं आहे, की नोव्हेंबरच्या अखेरीस बुद्ध तीर्थक्षेत्राला भेटी देऊन बाबासाहेब दिल्लीत परतले आणि परतल्यानंतर 5 दिवसाचा जो महत्त्वाचा घटनाक्रम आहे बेटा, त्याच्यात 1 तारखेचा जो घटनाक्रम आहे, त्या दिवशी बळवंतराव वराळे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी होते, मबी चिटणीस जे सोबत होते 1 तारखेला आणि त्यांच्याशी चर्चा होत असताना त्यांनी 1956 ला द्विभाषिक जे राज्य होतं त्या काळातलं तिथल्या निवडणुका होणार होत्या विधानसभेच्या आणि बाबासाहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की विधानसभा निवडणुकीची तयारी करा. मी मुंबई आणि कोल्हापूर मधून उभं राहण्याचं ठरवलेलं आहे आणि तुम्ही बेळगावची तयारी करा. त्यानंतर बेटा याच वेळी ते बोलताना असं म्हणाले होते की मी माझ्या खेड्यातल्या बांधवांसाठी काही करू शकलो नाही आणि ते आता अंतिम क्षणी करण्याची माझी इच्छा आहे. शरीरामध्ये त्राण जरी शिल्लक नसले तरी मला विल पॉवरवर मी जिवंत आहे आणि मला या समाजासाठी काहीतरी करायचं. 1 तारखेचं झालं. 2 तारखेला तुझ्या माहितीसाठी सांगतो की दिल्लीमध्ये दलाई लामांचा कार्यक्रम होता, तो त्यांनी अटेंड केला. त्यानंतर 3 डिसेंबरला माईसाहेबांनी त्यांना सांगितलं की त्यांचा जो माळी आहे त्याचं नाव भस्मासूर असं नाव होतं, त्याला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती आणि माईसाहेबांनी निरोप दिल्यानंतर बाबासाहेब स्वतः त्या भस्मासूर माळ्याला भेट देऊन त्याला धीर दिला आणि त्याला लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर 4 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यसभेमध्ये जाऊन आले आणि 16 तारखेला मुंबईला धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्याची तयारी त्यांनी केलेली होती आणि 14 तारखेला बाबासाहेब विमानाने माईसाहेबांसोबत मुंबईकडे जाणार होते. 5 तारखेला बेटा दिवसभरामध्ये त्यांनी 12-12:30 पर्यंत बुद्ध अँड धम्माची प्रस्तावना पूर्ण केली, ज्याचं छपाईचं काम मुंबईमध्ये सुरू झालेलं होतं आणि शांताराम रेगे हे जे प्रकाशक आहेत, बुद्ध अँड धम्माची प्रस्तावना पाठवायची होती, ती प्रस्तावना त्यांनी दिली. रात्री 8 वाजता त्यांनी जैन धर्माचे जे धर्मगुरू आले होते त्यांच्याशी चर्चा केली बुद्ध धम्म आणि जैन धम्म या विषयावर. त्यानंतर त्यांनी एस.एम. जोशी आणि आचार्य आत्रे यांना जी पत्र लिहिलेली होती तीही पत्र फायनल केली. त्याच्यानंतर रात्री 11:30 पर्यंत त्यांनी काम केलं. झाल्यानंतर नानकचंद्र तू निघून गेले आणि त्या दिवशी रात्री 11:30-12 नंतर बाबासाहेब झोपले आणि हा महापुरुष आपल्यातून रात्री कधीतरी जगाचा निरोप घेऊन संपूर्ण कोट्यावधी जनतेला पोरकं करून ते निघून गेले. हे सकाळी 6 डिसेंबरला निदर्शनास आलं. तर सगळ्यात महत्वाचा संदेश बेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो बळवंतराव वराळे आणि मबी चिटणीस यांच्या समोर दिला की त्यांना ग्रामीण भागातील जनतेसाठी खूप काही काम करायचं होतं, हा त्यांचा शेवटचा संदेश होता. लक्षात आलं बेटा तुझ्या?